सायन्स कोर मैदानाची लेखी परवानगी असतानाही देखील बळजबरीने आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून वेळेवर प्रहारच्या सभेची परवानगी रद्द केल्या जाते। गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी मैदान हिसकावून घेतले जाते। यावरून हे लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी केवळ दिनेश बुब यांची सभा रद्द नाही केली तर लोकशाहीवर खऱ्या अर्थाने घाला घातला असल्याची सळकून टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथील जाहीर सभेतून केली। पद आणि पैशाच्या जोरावर राणा दाम्पत्य आपल्यासारख्या लोकांना जर त्रास देत असेल तर भविष्यात सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांचे हाल ते केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी राणाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ असल्याचे देखील यावेळी बच्चू कडू म्हणाले। सायन्स कोर मैदानाच्या ताब्यावरून 23 एप्रिल रोजी आमदार बच्चू कडू आणि पोलिसात तू मैमय झाली होती। त्या अनुषंगाने 24 एप्रिल रोजी लाखो पहार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रशासन आणि राणा दाम्पत्यावर संतप्त व्यक्त करत जाहीर सभा आज संपन्न करण्यात आली। सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले दिनेश बुब यांनी जिल्ह्यातील प्रचारात घेतलेली आघाडी विरोधकांच्या मानगुटीवर बसल्याचेही यावेळी ते म्हणाले। बच्चू कडू म्हणाले, हनुमान जयंतीला कार्यकर्त्यांना 1500 रुपयांची आमिष देऊन हनुमानगडीवर बोलावणे यावरून राणा दाम्पत्याची भाजपा संस्कृती पायदळी तुडवून भाजप संपवण्याचा डाव आखल्याचा देखील घणाघाता आरोप राणा दाम्पत्यावर बच्चू कडू यांनी केला। यावेळी मोठ्या संख्येने आमदार बच्चू कडू व दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ मोठ्या पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या सभेला राजकुमार पटेल, डॉक्टर नैना कडू, दिनेश बुब, रफिक सेठ, संजय देशमुख, बंटी रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या सभेला उपस्थित झाले होती। दिनेश बुब यांच्या महापदयात्रेतून विराट शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आले होते। शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दिव्यांग या आजच्या रॅलीत सहभागी झाले होते। अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती।